एका विचारवंताने खूप छान सांगितलेले की मानवी मेंदूवर ज्या गोष्टीचा प्रभाव पडतो ते दृश्य असतं, वाणी आणि तिसरी लिपी असते. You are a CBSE student, you are an international student, you are multilingual, your family language is, I think Marathi is your mother tongue, am I correct? But your educational language and school language and knowledge language is English. So, you have multiple lingual students. So I decided I have to talk with you because confidence, knowledge, both is very important than any other thing. If you don't have money, no problem. If you don't have recommendation, no problem. If you have confidence, if you have knowledge, you can do anything, whatever you want. I can give one example, I can share my thoughts with you. भगवा वस्त्र परिधान केलेला एक युवक भारतातून अमेरिकेमध्ये गेला होता. शिकागोमध्ये जाऊन सर्वधर्म परिषदेमध्ये पूर्ण स्पीच ऐकत असताना त्या युवकाकडे बघून काही जण हसत होते की सुटाबुटात आणि कोटामध्ये येण्याऐवजी हा युवक भगवी वस्त्र परिधान करून शापण ज्याला म्हणतो ते परिधान करून आलेला आहे, तो का आम्हाला सांगणार आहे. सगळ्यांचं झाल्यानंतर एका याच्या रिकमेंडेशनवर He was not invited. त्याला तुम्ही आमंत्रित आणि निमंत्रित केलेलं नव्हतं तिथं. तरी सुद्धा हा ज्ञानाच्या अपेक्षेने जगात काय चाललंय, जग काय म्हणतंय आणि जगामध्ये रिलिजन काय सांगतं, फिलॉसॉफी काय सांगते, वर्ल्ड कल्चर, व्हॉट इज डिफरन्स इंडियन कल्चर अँड वर्ल्ड कल्चर, व्हॉट इज डिफरन्स इंडियन एज्युकेशन सिस्टम अँड वर्ल्ड एज्युकेशन सिस्टम, व्हॉट इज फिलॉसॉफी ऑफ इंडिया अँड व्हॉट इज फिलॉसॉफी ऑफ वर्ल्ड, ही वॉन्ट नो. त्याला ते माहिती करून घ्यायचं होतं, त्याला ते जाणून घ्यायचं होतं, त्याला ते समजून घ्यायचं होतं. डोळ्यामध्ये स्वप्न होते, मनामध्ये एकदम आत्मविश्वास होता, हृदयामध्ये अंतःकरणामध्ये फुल्ली कॉन्फिडन्स. आणि हा बोलायला उभारला आणि बोलायला उभारल्यानंतर ही वॉज स्टार्ट फर्स्ट सेंटेन्स, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. सगळ्यांना त्या गोष्टीचा धक्का बसला आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त काढायला सुरुवात केली. कारण तोपर्यंत जे उद्गार होते लेडीज अँड जेंटलमेन्स असे निघायचे, पण एक जण येतो आणि सगळ्यांमध्ये बंधुता बघतो, भगिनीत्व बघतो, म्हणजे भावाच्या आणि बहिणीच्या नजरेने बघण्याचा, इंडियन कल्चरचा, इंडियन फिलॉसॉफीचा, इंडियन एज्युकेशनचा हा सर्वात मोठा संस्कार जगाला देऊ शकतो. म्हणून की काय मध्यवाड सरांना असं वाटलं मुंबईमध्ये काम करत असताना की मराठवाड्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये तिथं ग्रामीण भाग आहे, तिथं खऱ्या अर्थाने काही एज्युकेशनची गरज आहे. म्हणजे पुण्या मुंबईतले विद्यार्थी पॅरेंट्स नो व्हेरी व्हॉट इज टुडेज इरा अँड व्हॉट इज टुडेज इम्पॉर्टंट ऑफ एज्युकेशन इन इंग्लिश लँग्वेज ऑल्सो अँड डिजिटल एज्युकेशन ऑल्सो. बट इन रुरल एरिया फार्मर बॅकग्राऊंड म्हणजे तुमच्या शेतकरी पार्श्वभूमीला आणि ग्रामीण भागाला जर दर्जेदार शिक्षण उपलब्ध झालं तर सगळ्याच पालकांना पुणे मुंबईला लेकरं पाठवण्याची आणि तिथे जाऊन शिकण्याची आवश्यकता नाही. आज प्रचंड मोठं स्पर्धेचं जग आहे. आज करिअरमध्ये जर तुम्ही आला तर मी असं म्हणेन परवाचाच निकाल लागला मॅडम, जो रिझल्ट आला UPSCचा त्या रिझल्टमध्ये जर तुम्ही बघितला जवळजवळ 9 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. हाऊ मेनी स्टुडंट आपल्या 9 lakh. Are you understand what is I am saying? How many students? 9 lakh. But रिटर्न एक्झामला अपीयर झालेले 4.5 लाख विद्यार्थी होते आणि तिथून इंटरव्ह्यू मेन्स पर्यंत जाणारे 14,000 होते आणि इंटरव्ह्यूला जाणारे 2,500 होते आणि सिलेक्ट झालेले 1,009 होते. फायनल निवड केली, सिलेक्टेड कॅन्डिडेट 1009 म्हणजे 1,009 विद्यार्थी सिलेक्ट झाले. IAS साठी, IPS साठी, IAS साठी केंद्रीय वर्ग हे मोठमोठ्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी. आणि मोस्टली स्टुडंट कमिंग फ्रॉम CBSE. If you want to go to medical, if you want to go to engineering, if you want to prepare civil exams, there is only your knowledge, your skill, your discipline and your quality. They don't need. I
I can share another example. गुरुदेव ढोले, त्याचा जर आज मीडियामध्ये सगळीकडे, he is a very honest student. He is belonging to Shivamogga Engineering College, and that college is very famous in Maharashtra also, in India also. He was a student at engineering college. तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये जोपर्यंत ध्येय ठरवणार नाही, गोल ठरवणार नाही, एम ठरवणार नाही, तोपर्यंत तुमचे जे काही प्रयत्न, जी काही धडपड, जी काही दिशा आहे, त्या दिशेमध्ये वावरत असताना तुम्हाला तुमच्या डोळ्यातले स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला शिकवणारे जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना दाखवलेल्या दिशेनं तुम्हाला एका गतीनं आणि शिस्तीनं काम करणं महत्वाचं. रामेश्वरमधला एक विद्यार्थी ज्याच्याकडे राहायला घर नव्हतं, फिरायला गाडी नव्हती, मंदिरामध्ये राहणं, वर्तमानपत्र वाटप करणं, हे करत करत लहानाचं मोठं झाल्यानंतर एक दिवस त्याचं स्वप्न होतं की आपल्याला इथल्या हवाई दलामध्ये जायचं, भरती व्हायचं, पण तिथलं साकार झालं नाही. या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत आणि या देशाचा टॉप सायंटिस्ट म्हणून इतिहासामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलेलं इज डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ग्रेट सायंटिस्ट ऑफ इंडिया आणि व्हेरी पॉप्युलर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजे भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून त्यांचा उल्लेख आहे आणि आपल्या देशातले महान शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख आहे. हे कशावर करू शकले? हे ह्याच्यावरच करू शकले, गुणवत्तेच्या जोरावरती, ज्ञानाच्या साधनेवरती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षकांना दिलेल्या मार्गदर्शनावर शिस्तीनं केलेली वाटचाल ही त्याच्या यशाचं दमक आहे. युअर सक्सेस इज नॉट अ शॉर्टकट. तुमच्या यशाला हा शॉर्टकट नाही, जवळचा मधला मार्ग नाही. अचानक तुम्हाला यश भेटत नाही, यशाच्या बद्दल चमत्कार होत नाही. आणि तो जर चमत्कार आणि तो जर अचानक पण मग तुमच्या कष्टाला, गुणवत्तेला, मेहनतीला, कुठल्याही गोष्टीला जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक जण 8-10 तास बसून अभ्यास करतो आणि मग त्याला यश मिळत असतं. तुमच्यातले किती जण 12 तास अभ्यास करू शकतात? हाऊ मेनी स्टुडंट सिटिंग वन प्लेस 10 hours minimum? I am not talking about 24 hours. I want to answer from you. How many students? What is the name of school? Yet no? Okay. And after school, you don't have answer. No problem. Which is your favorite subject? No common answer. I am asking you. How many students interested in math? Only raise hand. Okay. Science, social science, English. How many students want to become an IAS officer? Doctor, engineer, scientist, sport, literature, social work, law, education. Okay, not bad. आपण जेव्हा स्वप्न बघतो किंवा आपण जेव्हा ठरवतो की मला जीवनामध्ये हे बनायचंय, मला जीवनामध्ये ते बनायचंय, हे स्वप्न डोळ्यातले साकार करत असताना त्या ध्येयावर टिकून राहणं महत्वाचं आहे. लहर सोडकर नौका पार नाही होती, कोशिश करणे वालों की हार नाही होती. तुम्हाला जर सागरामध्ये जायचं आणि तिथं जर जहाज चालवायचं तर सागरातून येणाऱ्या लाटाची भीती बाळगायची नाही. तुम्हाला परीक्षेची एवढी फॅमिलियर झाला पाहिजे तुम्ही एक्झाम बद्दल. उद्या या एक्झाम आज सुट्टीतून उठून घ्या एक्झाम, एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे तुम्हाला. जेव्हा मी बघतो बातम्या, सर काही विद्यार्थी डिप्रेशनमध्ये, ड्रेसमध्ये असतात, काही फॅमिली ड्रेसमध्ये असतात, काही टीचर एवढी मेहनत घेतात, काही संस्था एवढी मेहनतीनं काम करतात. कारण शिक्षक होणं हे जबाबदारीचं काम आहे आणि विद्यार्थी असणं हे साधना आहे, तपश्चर्या आहे. लक्षात येते का? बघा, शिक्षक असणं हे जबाबदारीचं काम आहे, विद्यार्थी असणं ही साधना आहे, तपश्चर्या आहे.
त्या तपश्चर्येत त्या साधनेमध्ये तुम्हाला कुठेही कमी पडावं किंवा पडलं तर तुमच्या मनाला असं वाटलं पाहिजे की आज मी माझ्यातलं बेस्ट दिलेलं आहे का, आज मी माझ्यातलं बेस्ट दिलेलं आहे का. मधमाशी असते, त्या मधमाशीला मध गोळा करायचा असतो, फुलातून मकरंद काढायचा असतो. परंतु तो मध गोळा करून ठेवल्यानंतर तुम्ही तर मुलगी जातात आणि ते पवाळ झाडून त्याच्यातून मध काढून घेतात, डबल त्या माशी उठून जातात. त्यावेळेला त्याच्यात राणी माशी ज्याला क्वीन बी असं म्हणतात, ती असं म्हणते मॅन कॅन स्टोर ओनली हनी नॉट आर्ट ऑफ मेकिंग हनी. माणूस हा फक्त मध चोरू शकतो, चोरलेल्या मधाची पुडी गोडच असते, पण ते मध तयार करायची कला तो घेऊ शकणार नाही. दॅट आर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. If you have a confidence, if you have art, if you have skill, you can achieve anything, whatever you want. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ज्याचा संघर्ष सर्वात मोठा असतो त्याचा यश देखील तेवढाच मोठा असतो. आपल्याला त्या यशाचा, आपल्या सक्सेसचा जर आनंद घ्यायचा असेल आणि आपल्या परिवाराला, आपल्या गुरुजनाला जर आनंदी बघायचं असेल तर तुम्हाला त्याच्या डोळ्यामध्ये तुमच्याबद्दल असलेली जी तळमळ, ती तळमळ अगोदर समजून घ्यावी लागेल की आपल्या पाठीमागे आपले आई वडील, आपल्या पाठीमागे आपले शिक्षक, आपल्या पाठीमागे आपला समाज, आपल्या पाठीमागे एवढे सगळे जर कवच कुंडलासारखे उभे आहे आणि आपण जर मेहनत घेत असताना भले तुमची गती कमी असेल, नो प्रॉब्लेम, युअर स्पीड इज स्लो, नो प्रॉब्लेम, बट युअर डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. तुमची दिशा महत्वाची आहे. तुम्ही ज्या दिशेला जाताय ना त्या दिशेला जा, भले कमी असेल. रजनीकांतला जगभर कुठेही जर फिरायचं असेल ना तमिळ लुंगीमध्ये वावरायचं रजनीकांत. प्राऊड आहे त्यांना त्यांच्या कल्चरचा, स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान आहे. आपल्याला आपण कोण आहोत, आपल्याला आपण विद्यार्थी आहोत, आपण जो विषय शिकलेला त्या विषयामध्ये आपल्याला आनंद वाटतोय. If you are enjoying your education, then you can have. If you are enjoying with your education, with your subject, with your topic, then you can have it in education. तुम्हाला तुमच्या विषयासोबत आनंदी राहता आलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या शिक्षणासोबत रमता आलं पाहिजे, तुमचं मन तिथं रमलं पाहिजे. आणि ज्याला कुणाला जगामध्ये परिवर्तन घडवायचं म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन पासून चार्लस डार्विन पर्यंत, चार्लस डार्विन पासून आताची इलेक्ट्रिसिटी चालायची कुणी शोध लावला? Who डिस्कवर ऑफ इलेक्ट्रिसिटी? लाईटीचा शोध कुणी लावला? No problem. I can tell. I know answer. I will only ask. Thomas Edison. Correct. Big hand for Thomas. आपली आधार पडला आणि लेख की आपल्याला तो आधार आणि लेख केव्हा येईल ही मनाला भरपूर लागते. ज्या काळामध्ये विजेचा शोध लागला नसेल, माणूस गुहेमध्ये राहत असेल, त्या काळामध्ये अंधाराने माणूस किती घाबरत असावा आणि कदाचित त्याच्यातून शोध करण्याचा त्याचा माणूस झाला असावा. म्हणजे जेवढा काही वैज्ञानिक क्रांती झाल्या, जेवढे काही शोध लागले, त्या शोधाने जगामध्ये परिवर्तन झालं. थॉमस एडिसनचे हजारो प्रयोग चुकले, त्यांचे एवढे प्रयोग चुकले, हा ती चुकणार आहे म्हणून त्यांनी तो हजारवा प्रयोग केला आणि ही वॉज अ सक्सेस. हजारच्या नंतर तो यशस्वी झाला आणि यशस्वी झाल्यानंतर त्याला कळालं की आपण चिकाटी सोडायची नाही. काय सोडायचं नाही? तुमच्या अंगामध्ये जर चिकाटी असेल, तुमच्या अंगामध्ये जर जिद्द असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी अडचणीच्या जाणार नाही. लक्षात येते का? मुलाला माझा एक प्रश्न आहे, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं पूर्ण नाव काय आहे? I want to only raise a hand, not an answer. 1, 2, 3, 4, 5. Girl side.
नाहीये. एव्हरीबडी लाव बिगाड. त्या डॉक्टर अब्दुल कलाम नाशिकला ते कलाम साहेब एक वेळ आले होते आणि असं विद्यार्थ्यांसमोर बोलायला उभे राहिले. विद्यार्थ्यांना त्यांच्या सरांनी सांगितलं, त्यांच्या मॅडमनी सांगितलं की तुम्हाला कलाम साहेब मार्गदर्शन करणार आहेत आणि कलाम साहेबांसारखं तुम्हाला उद्या बनायचं. विद्यार्थ्यांना वाटलं आपल्याला साक्षात कलाम साहेब बोलणार आहे. लांबून देखील होते. प्रत्येकांना कलाम साहेबांबद्दल प्रचंड एक्साइटमेंट होती. उत्साहाने त्यांनी त्यांचं भाषण केलं. सगळे तिथे प्रशासकीय अधिकारी होते, सगळे संस्थेचे माणसं उपस्थित होते, पत्रकार उपस्थित होते. पण त्यांच्यातला कुणाकडेच न जाता कलाम साहेब विद्यार्थ्यांनी सगळे बोलणं झालं. विद्यार्थी भेटायला येऊ लागले आणि भेटायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते प्रश्न विचारायचे. तुमचं स्वप्न काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, तुमचं एम काय आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही ठरवलंय का, तुम्हाला काय करायचं, तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला काय हवं आहे. त्यावेळेला एका छोट्या मुलीने सांगितलं, कलाम साहेब, आय वॉन्ट टू लिव्ह इन डेव्हलप इंडिया. मला विकसित भारतामध्ये राहायचं. कलाम साहेब शॉक. विकसित भारत ही संकल्पना एवढ्या लहान लहान लेकरांना समजते. म्हणजे आपण देशाचे नेते म्हणून देशाला विकसित करण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका इथल्या शिक्षकाची आणि त्याच्यानंतर भूमिका इथल्या विद्यार्थ्याची आहे. कारण विद्यार्थी हे उद्याच्या भारताचं स्वप्न, भविष्य आणि भावी ड्रीम असतात. त्या विद्यार्थ्यांच्या समोर, त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांचं करिअर हे सर्वात महत्वाचं. तुम्हाला जर उद्या सांगितलं की नीटची परीक्षा द्यायची, तुमच्यातल्या सिलेबसमध्ये नीट ही तयारी करत असताना CBSEचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे ते सर, या गोष्टीतून तुमचं डॉक्टर पर्यंत जाणारं स्वप्न साकार होईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही स्वप्न साकार करायचे, मग ते डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, अधिकारी असेल. मी तर असं म्हणतो शिक्षक सुद्धा कमी नसतो. म्हणजे आज जगामध्ये जेवढे डॉक्टर आहेत, जेवढे अधिकारी आहेत, जेवढे इंजिनियर आहेत, जेवढे वैज्ञानिक आहेत, जेवढे नेते आहेत, ते सगळे कधी ना कधी शिक्षकाकडे जाऊन शिकलेले आहेत. म्हणजे तुमच्या आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या रामाला आणि कृष्णाला तुम्ही आम्ही वंदन करतो, त्या रामाला कृष्णाला सुद्धा गुरुकुलात जावं लागलं. म्हणजे ते सुद्धा गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण शिकलेले. म्हणजे शिक्षण एवढं महत्वाचे आणि शिक्षण एवढं महत्वाचं. तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही जोपर्यंत जोड ध्येयाची किंवा जबाबदारीची किंवा हे तुमचं टार्गेट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने जात असताना, ते ध्येय मिळवत असताना, ते ध्येय गाठवत असताना पर्सनॅलिटी किती उपयोगाची हे लक्षात येणार आहे. अलीकडे सॉफ्ट स्किल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टी प्रचंड महत्वाच्या आहेत. प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट आहे, परंतु स्किल सगळ्याकडे नसते. बघा, आज लता सारखं सगळ्याला गाणं गाता येतं का? नाही. पालकांच्या अपेक्षा झाल्या टीव्हीवरचा गाण्याचा शो बघितला की आमच्या लेकरांना लता मंगेशकर झालं पाहिजे. IPL मधल्या क्रिकेटचे सामने बघितले की आमच्या लेकरांना क्रिकेटपटू झालं पाहिजे. वर्तमानपत्रावर IAS अधिकाऱ्याची मुलाखत बघितली की आमच्या लेकरांना IAS अधिकारी झालं पाहिजे. डॉक्टर इंजिनियर बघितले की आमच्या लेकरांना डॉक्टर इंजिनियर झालं पाहिजे. पण एवढं सगळं होत असताना त्या होण्यासाठी काहीतरी महत्वाचं आहे. साध्या शेतकऱ्याला कळतं की सुविधा आपण जे धान्य उन्हाळ्यात असतो ते धान्य उन्हात, पावसात, चिखलात, पेरणीला पेरायचं असतं. नुसतं शेतामध्ये पेरायचं नसतं, पेरल्यानंतर त्याची काळजी घ्यायची असते. कारण निसर्गामध्ये अनावश्यक तण हे ऑटोमॅटिक येत असतं. पीक हे तुम्हाला आणावं लागत असतं. तसं विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण हे बिंबवावे लागतात, वाईट गुण हे ऑटोमॅटिक येत असतात. हे आजूबाजूला सराउंडिंग मधून तुम्हाला जपत, तुमची काळजी घेत, तुम्हाला दिशा दाखवत तुमची वाटचाल होती. महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगले शिक्षक होते, सानुगुरुजी नाव त्यांचं. त्यांनी शाळेला जात असताना एक दिवस हट्ट धरला. आईने त्यांना आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर ते आईला म्हणाले की तू मला किती चांगली आंघोळ घातली, माझं सगळं अंग स्वच्छ केलीस आणि आता इथून अंगणात घरामध्ये जायचं होतं. नाही आणि घर दोन्हीच्या मध्ये अंगण होतं. ते अंगण स्टाईलच्या फरशीचं नव्हतं, मातीचं होतं. माती ही पायाला लागत असते. आता कदाचित तुम्हाला खेडेगावात असताना माहिती असेल,
त्या अंगणातून जाताना पायाला माती लागेल म्हणून तो मुलगा म्हणाला की आई मी आता एवढा स्वच्छ एवढा टाप झालो की मला आता पायाला माती ही घाण वगैरे नको, तू काय कर तुझा बदल आण आणि त्याच्यावर मी चालतो की जेणेकरून मी एवढी स्वच्छ अंघोळ केली माझ्या पायाला माती लागणार नाही. आई होती, आईचं अंतःकरण होतं, वात्सल्य होतं, तिने लेकराचा लाड म्हणून पाऊल उचलला की पुढे पाऊल उचलला की पुढे असं पत्र टाकत 15-20 पावलं चालत चालत लेकराला घरात घेऊन आली. लेकराचं अंग पुसलं, ओला अंग कोरडं केलं, अंगावर कपडे घातले, केस विंचरत लेकराला गंध लावला आणि लेकराच्या हातामध्ये पिशवी देत लेकराच्या चेहऱ्यावरून हात फिरवत एकच आई म्हणाली बाळा जसं पायाला घाण माती लागू नये हिची काळजी घेतला तसं मनाला वाईट विचार मनाला शिकवणार नाही हिची काळजी घे. तो मुलगा म्हणजे साने गुरुजी होता, जो मुलं म्हणजे देवाघरची मुलांना बागेतल्या फुलासारखं फुलता आलं पाहिजे आणि फुलणारी मुलं खऱ्या अर्थाने देशाचं भविष्य असतात म्हणून ते देवाघरचे असतात. कारण ते निरागस, निष्पाप, सात्विक, निर्मळ आणि त्या मुलांच्या मनामध्ये एक प्रकारची विजयनिष्ठ वृत्ती असते, ज्ञानपिपासू वृत्ती असते. ही ज्ञानपिपासू वृत्ती तुम्ही तुमच्या मनात आणा. कॉन्फिडन्स तुमच्याकडेच आहे, त्याची कुठं दुकान नाही, त्याचं कुठंही मेडिकल नाही की मेडिकल मध्ये गेला आणि आत्मविश्वास विकत आणला. काही तुमच्याकडे कुठं आपण कुठं असं नाही ना, पाठीमागे आहे का तसं काही? आमचा तर बिलकुल नाही तसं. म्हणजे कॉन्फिडन्स वाढावा लागतो, तो मधून आणावा लागतो. आणि तो कॉन्फिडन्स कसा येतो? तो कॉन्फिडन्स मेहनतीने येतो, तो कॉन्फिडन्स कष्टाने येतो, तो कॉन्फिडन्स शिस्तीने येतो. आणि ह्या शाळेचं वैशिष्ट्य असं की ग्रामीण भागामध्ये तुम्ही विद्यार्थी घडावे म्हणून इथं मध्यवाड सरांनी शाळा काढली. कशासाठी? तर तुमच्यातून कुणीतरी अधिकारी व्हावा, कुणीतरी डॉक्टर व्हावा, कुणीतरी उद्याचा वकील व्हावा, इंजिनियर व्हावा आणि समाजाला या देशाला चांगले नागरिक घडवता यावे या उदात्त भावनेतून या ठिकाणी हे शिक्षण सुरू केलं. हे शिक्षण सुरू करत असताना आणि तुम्ही या शिक्षणामध्ये येत असताना तुमच्या घरच्यांनी तुम्हाला इथं पाठवत असताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न असतात की आपल्या लेकराची पर्सनॅलिटी चांगली बनली पाहिजे. लहान लेकरापासून त्या गोष्टी आलेल्या आहेत की प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही सकारात्मक का असली पाहिजे. हे बघा, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह मध्ये आणि निगेटिव्ह मध्ये काय फरक आहे? I want to